बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। परवा रात्री त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं आणि अजूनही हे विद्यार्थी आंदोलनावर बसलेले आहेत, कारण त्यांची मागणी आहे ती म्हणजे 2 परीक्षा एकाच वेळी होतात, त्यापैकी एक परीक्षा पुढे ढकला अशी मागणी ते करतायत। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे, ते काल संध्याकाळपासून या ठिकाणी बसलेले असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। दरम्यान राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएस ची परीक्षा एकाच दिवशी आहे, त्यामुळे त्यापैकी एक परीक्षा पुढे ढकला अशी त्यांची मागणी आहे। राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 2 परीक्षा देणं शक्य नाही आणि राज्य सेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी करत हे विद्यार्थी आंदोलनावर बसलेले आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? हे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमल्याचं दिसतंय। हे विद्यार्थी एकट्या पुण्यातले नाहीये, तर राज्यभरातले हे विद्यार्थी जे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असतात ते परवा रात्रीपासून या ठिकाणी बसलेत आणि रोहित पवार सुद्धा काल रात्रीपासून इथे असल्याचं कळतं। काय अपडेट्स आहेत सध्या, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? चंद्रशेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र तिकडची दृश्य आपण बघितली तर विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आपले प्रश्न या ठिकाणी मांडताना दिसून येत आहेत। आणि रोहित पवार यांचाही आंदोलनाला पाठिंबा आहे, तेही काल संध्याकाळपासून इथं बसल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय सांगाल? परीक्षेची तयारी करणारे हे विद्यार्थी, राज्यभरातले विद्यार्थी जे पुण्यामध्ये येऊन तयारी करत असतात, ते आता आक्रमक झालेले दिसत आहेत। आंदोलन त्यांचं परवा रात्रीपासून सुरू आहे। सध्या काय स्थिती आहे, काय अपडेट्स आहे सध्याचे? खरं तर आपण बघू शकतो की आंदोलनामध्ये जे आहेत ते अनेक विद्यार्थी आता सहभागी झालेत। आपण बघू शकतो की हजारो विद्यार्थी त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। स्वतः आमदार रोहित पवार काल रात्रीपासून या आंदोलनामध्ये आहेत आणि विद्यार्थी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ज्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी एक वेगळी नव्याने जी मागणी आहे ती विद्यार्थी घेऊन आलेले आहेत। आपण ही नेमकी मागणी काय आहे, तुम्ही आलेला आज एवढा सगळा हा परिसर भरलेला दिसतोय, याचं कारण एकच आहे, दोन्ही परीक्षा एकाच दिवशी लॅब्स होत आहेत आणि ह्या लॅब झालेल्या परीक्षा बरीचशी मुलं एकाच वेळी 2 परीक्षा देऊ नाही शकत आहे। प्रत्येकाने फॉर्म भरलेले आहेत, प्रत्येकाचा अभ्यास आहे, कृषीच्या जागा ऍड झालेल्या नाहीयेत, तीही महत्वाची मागणी आहे। परीक्षा पुढे गेली पाहिजे ही महत्वाची मागणी आहे आणि 2021 पासून जीपीएसआय 21च्या बॅचची प्रोसेस चालू आहे। गेले 3.5 वर्ष झाले आम्ही सगळे या प्रोसेसमध्ये अडकून बसलेलो आहोत। आम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग मिळावी ही आमची एक प्रोसेस, आमची मागणी आहे। आमची पहिली मागणी अशी आहे की 258च्या कृषीच्या ज्या जागा आहेत त्या येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेत ऍड करूनच परीक्षा 1 ते 1.5 महिना पोस्टपोन झाली पाहिजे आणि दुसरी महत्वाची मागणी राज्यसेवेच्या 1,500 जागा ऍड झाल्या पाहिजे आणि तिसरी महत्वाची मागणी येणाऱ्या कंबाईन गट ब आणि गट क मध्ये कमीत कमी 15,000ची ऍड झाली पाहिजे। त्याच्याशिवाय इथला एकही विद्यार्थी इथून उठणार नाही। या 3 मागण्यावर सरकारने सकारात्मक विचार करावा ही आमची सरकारला विनंती आहे। तर माझं एक म्हणणं आहे, इतक्या मोठ्या परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हा जो मॉब आहे अभ्यास करतोय, याच्यावर तुमची यंत्रणा काम करते का, याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे। आज इतकी मोठी बेरोजगारीची संख्या आपण इथं बघतोय, याच्यावर आपली काय प्रशासन नक्की काय उपाययोजना करते हे आम्हाला कळलं पाहिजे। काही विद्यार्थी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। काही विद्यार्थिनी ज्या आहेत आपण बघू शकतो की या पद्धतीनं आलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये या ठिकाणी एक होल्डिंग आहे। काय मागणी आहे? सर, कंबाईन 2021 ची ऍड येऊन 3.5 वर्ष झालेत, परंतु आतापर्यंत आम्हाला जॉईनिंग मिळालेली नाहीये, तर आम्हाला लवकर जॉईनिंग देण्यात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। 3.5 वर्ष झालं विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे, तरी पण अजून सरकारने अजून नियुक्ती दिलेली नाही, तरी पण सरकारने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, बस एवढीच विनंती आहे। खरं तर आजच्या या सगळ्या आंदोलनामध्ये खासदार शरद पवार हे सुद्धा येणार आहेत आणि रोहित पवार काल रात्रीपासून या ठिकाणी आहेत। विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे आंदोलन जे आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशा सगळ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी भावना आहे। भरा निश्चितच चंद्रशेखर, या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसून येते, त्यामुळे आज जी बैठक होणार आहे एमपीएससीची त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या या मागण्या मान्य होतात का ते बघावं लागेल, की शरद पवार या आंदोलनामध्ये सामील होतात तेही बघावं लागणार आहे। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।
तर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरल्याचं दिसतंय. सरकारला भूमिका जाहीर करण्याचा इशारा शरद पवारांनी दिलेला आहे. सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा मी स्वतः आंदोलनामध्ये सामील होणार असं शरद पवार यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळं आता पुढे नेमकं काय होणार आणि विद्यार्थ्यांची मागणी मान्य होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर एमपीएससीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. पुण्यामध्ये जिथं शैक्षणिक शहर मानलं जाते, या ठिकाणी मोठ्या संख्येनं विद्यार्थी येत असतात शिक्षणासाठी आणि त्याचबरोबर एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा राज्यभरातील विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. पण 2 परीक्षा एकाच वेळेला येत आहेत आणि कृषी विभागाच्या जागा आहेत त्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सामील केलेल्या नाहीयेत अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळं त्यांचं आंदोलन परवा रात्रीपासून सुरू आहे. रोहित पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काल रात्रीपासून ते इथं आहेत. तर आज स्वतः शरद पवार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांनी तसा निर्णय जाहीर केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.